आशुतोषचे मताधिक्य वाढवा, निधी वाढवतो, जबाबदारी वाढवतो. नामदार अजितदादा पवार प्रचार सभेला विक्रमी गर्दी. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक यांचे आहे. सबका साथ सबका विकास याच उद्देशाने आम्ही सरकारने अतिशय जबाबदारीने आपला कारभार केला आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही जबाबदारीने घेतले. कोण काय बोलते याला फारसे महत्त्व नाही. आम्ही जे बोलतो तेच करतो. आमच्या ओठात एक आणि पोटात एक असे नाही. आम्ही जे काय करतो ते सडेतोड आणि स्पष्टपणे करतो. आशुतोष काळे सारख्या उमदा तरुण ज्याला नेहमी मतदारसंघाच्या विकासासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी त्यांनी आजवर माझ्याकडून हक्काने कोट्यवधी रुपयांचा निधी आणून मतदारसंघाचा कायापालट केला. त्यांनी स्वतःसाठी कधीही माझ्याकडे काहीही मागितले नाही. केवळ माझा मतदारसंघ आणि जनता हे एकमेव उद्दिष्ट त्यांनी ठेवले. त्यामुळेच कोपरगाव तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोपरगाव येथे केले. आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची सभा गुरुवारी 14 रोजी सायंकाळी संपन्न झाली. या सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. तसेच यात प्रामुख्याने काळे यांचे परंपरागत विरोधी कोल्हे जरी सभास्थळी उपस्थित नसले तरी त्यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, आजी माजी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यामधून नागरिकांनी या सभास्थळी उत्स्फूर्त मोठी गर्दी केली होती. दरम्यान अधिक बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मागच्या वेळेस आशुतोष हा केवळ 850 मतांनी निवडून आला होता. आता एवढी विकास कामे झाली असल्याने यावर्षी आशुतोषला किमान 85,000 मतांचा लीड मिळाला पाहिजे. आशुतोषचा लीड वाढवा, मी निधीही वाढवतो व त्याची जबाबदारीही वाढवतो असे म्हणत एकंदरीत त्यांनी आगामी काळात आमदार आशुतोष काळे यांना मंत्रिपद मिळण्याचे जणू संकेतच दिले. तसेच आमदार आशुतोष काळे यांनी आगामी 5 वर्षातील विकास कामांकरता अजित पवार यांच्याकडे जास्त निधीची मागणी करत आपल्या भाषणातून मागील 5 वर्षात विकास कामांचे व तसेच पुढील विकासाचे विजन काय आहे याचे अभ्यासपूर्ण विवेचन आपल्या भाषणातून केले. सभेत महायुतीतील भाजपा, शिवसेना, शिंदे गट तसेच अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आदींसह मित्र पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक रस्ते आहेत दादा, मी वारंवार आपल्याला सांगत असतो. आमच्याकडे कोपरगाव तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यावर राहण्याची पद्धत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी आहे. म्हणून या रस्त्यांना पण भविष्य काळामध्ये, मागच्या काळामध्ये आपण भरभरून निधी दिला आणि पुढेही आपण निधी देणारच आहे. पण या सर्व गोष्टी होत असताना जे चांगले निर्णय आपण विजेच्या बाबतीमध्ये घेतले त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. 7.5 HP पर्यंत आपण मोफत वीज दिलेली आणि म्हणून निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. दादा, हे सर्व ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न आहे. परंतु असे आमचे काही बांधव आहे का ज्यांना जमिनी नाही, म्हणून त्यांना उद्योग असेल किंवा नोकरी असेल केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग कोपरगाव मतदारसंघामध्ये सावळीवीर, सोंडेवाडी या ठिकाणी शिर्डी MIDC मंजूर झालेली. त्या MIDCचं कामही चालू झालेलं आहे. इथे 200 एकरामध्ये एका कारखान्याचंही काम चालू झालेलं आहे आणि 300 एकरामध्ये अजून प्लॉटिंग कडून तिथं उद्योग येण्यासाठी आपली मदत लागणार आहे. तिथे आपल्या माध्यमातून आम्हाला रोजगार जर मिळाले, उद्योग जर मिळाले तर आमच्या इथल्या तरुणांना कुठले तरी रोजगार मिळेल, काहीतरी छोटा मोठा उद्योग त्या ठिकाणी मिळेल. नुसतं एवढ्यावर न थांबता दादा, आपण इथे आमच्या कोपरगाव शहरामध्ये शासनाची 433 एकर जमीन आहे. ती 433 एकर जमीन ही देखील MIDCला वर्ग करण्यासाठी आपण मदत करावी आणि तिथे देखील आम्हाला उद्योग आणून द्यावे. आपल्या मदतीने 2-4 उद्योग जर मोठे आले तर 5 ते 10 हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल. आणि म्हणून फार मोठा आधार आमच्या कोपरगाव शहराला, कोपरगाव तालुक्याला त्या ठिकाणी मिळेल.
आणि म्हणून या सर्व गोष्टी आमच्या या भागासाठी महत्वाच्या आहे. कोपरगाव शहराला दादा आपण भरभरून निधी दिलेला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी देखील मदत केलेली. पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी देखील मदत केलेली. आणि म्हणून कोपरगाव शहराचा चेहरा-मोहरा त्या ठिकाणी बदललेला आहे. जवळपास 650 कोटी एवढा निधी कोपरगाव शहरासाठी मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना असेल, ही 5 नंबर तलाव पूर्ण होऊन आज शहराला 3 दिवसाआड पाणी मिळतंय. दादा ती योजना पूर्ण करून पहिल्या टप्प्यामध्ये दिवसाआड पाणी आणि नंतर रोज पाणी मिळण्यासाठी राहिलेले कामं पूर्ण करायचे. भुयारी गटारसाठी आपण मला मदत केली, तो प्रकल्प मंजूर झालेला आहे. तशाच पद्धतीने दादा भुयारी वीज वाहिन्या असतील किंवा सुवर्ण जयंती अंतर्गत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत रस्त्याचा प्रकल्प असेल, हा देखील त्या ठिकाणी मंजूर व्हावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करते. कोपरगाव शहरामध्ये विविध कामांसाठी आपण भरभरून निधी दिलाय. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण ज्यावेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव शहराला संबोधित करायला ज्यावेळेस आले होते, त्यावेळेस आपल्याकडे मी मागणी केली, भगवान एकलव्य आणि वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे. याला सकारात्मकतेने त्याला बघून आपण त्याला निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल समाजाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. दादा तुम्ही म्हणाल हा नुसतंच कामं सांगू राहिला, कारण दादा आपलं सरकार पुन्हा येणार आहे आणि चांगल्या पदावर आपण त्या ठिकाणी बसून आमच्या कोपरगाव मतदारसंघाला भरभरून निधी द्याल याची मला खात्री. दादा मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, त्यांना आपण सांगितलं होतं मी मागच्या वेळेस काठावर पाच जाऊ. पण यंदा आपण जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर महायुतीचे नेते असतील, याच्यामध्ये माजी आमदार कोल्हेताई असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही. या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो का त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं. तसेच इतर आपले राजेश आबा असतील, वाडणे साहेब असतील, इथे अवताडे साहेब असतील, अशोकांना असतील, बापू असतील, या सर्वांची मदत मला या रवी काका असतील, सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर उगाच चुकीचं काही वाटून घेऊ नका, परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते. आणि म्हणून मला खात्री आहे मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आपले सर्व लाडक्या बहिणी असतील, या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील. आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल, त्याच्यामुळे निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आल्या नाही, परंतु भरपूर गोष्टी आहेत ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत. ते ज्या वेळेस आपल्याकडे ते सार्वजनिक गोष्टी आहेत, या मागणी करण्यासाठी मी येईल. मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये, पुढच्या काळामध्ये करावी अशी विनंती या ठिकाणी करतो. आपण या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. दिलीप वळसे पाटलाचं, त्या ठिकाणी धनंजय मुंडेंचं, तिकडे हसन मुश्रीफांचं, आम्ही सगळे चुकीचे आणि बाकीच्या बरोबर असं कसं. पूर्वीचा रेकॉर्ड काढा, काय काय घटना कधी कधी झाले त्या खोलात मला जायचं नाही, कारण मी विकासाचा बोलायला आलेलो आहे, सकारात्मक माझा दृष्टिकोन आहे. हे सगळं बोलत असताना
आम्हाला जर आम्ही आशुतोषनी हे निर्णय घेतले असते तर 2,500 3,000 कोटी रुपये आपल्याला मिळालेच नाही. आम्ही विरोधात आहे, आम्ही काय करू शकत नाही. अरे होती संधी तेव्हा का नाही केलं? त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या करता गेलो, आम्ही विकासाच्या करता गेलो, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. मला सगळ्या समाजाला सांगायचंय, मला इथं आल्यानंतर काहींनी सांगितलं आम्ही अल्पसंख्याक समाजाला 1,000 कोटीची तरतूद केली. मार्टी व्यवस्था मार्टी संस्था त्यांच्याकरता काढली. आम्ही त्याच्यामध्ये मदरशांचे 6,000 पगार 16,000 केले, 8,000चे 18,000 केले. मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1,000 कोटी केलं. आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही दुजेपणाची वागणूक करत नाही. आम्ही अल्पसंख्याक विभागाला देखील निधी दिला. हा निधी देत असताना यामध्ये आम्हाला शादीखाना पाहिजे, दफनभूमीला काही मदत पाहिजे, वॉल कंपाऊंड पाहिजे, उर्दू शाळेला पैसे पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी देतोय, कारण हे राज्य सर्वांचं आहे. सबका साथ सबका विकास, ही गोष्ट लक्षात घ्या. सबका साथ सबका विकास. आणि त्या प्रकारे तुम्ही आमच्या आशुतोषला निवडून द्या. प्रचंड मताधिक्याने या घटकाकरता देखील एक चांगला शादीखाना आणि त्या उर्दू मुलं शिकत असतील तर उर्दू शाळेच्या करता देखील इमारत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. तुम्ही अजिबात कुठलाही गैरविश्वास आमच्यावर दाखवू नका, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. इथून पुढच्या काळामध्ये मी सोशल इंजिनिअरिंग करणारा कार्यकर्ता आहे. आम्हाला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. वीर सावरकर असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, मौलाना आझाद असतील, योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदराची भावना आहे. कारण त्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे, तशा पद्धतीने विचार तुम्हाला मला सांगितलेला आहे. आम्ही यावेळेस मला जागा आल्या, त्याच्या 10% जागा आम्ही महिलांना दिल्या. राष्ट्रवादीला आलेल्या जागेमध्ये उमेदवार म्हणून 12.5% जागा आदिवासी उमेदवारांना दिल्या, 12.5% जागा मागासवर्गीय उमेदवारांना दिल्या आणि अल्पसंख्याक विभागाला 10% जागा दिल्या. सोशल इंजिनिअरिंग मी भाषणात सांगत नाही, मी कृती देखील करतो. आज 45% जागा कोपरगावकरांनो त्या सगळ्या घटकाला दिल्या. शेवटी हे सगळ्यांचं राज्य आहे, हे मुठभर लोकांचं राज्य नाहीये, या सर्व जाती धर्माच्या लोकांचं राज्य. ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, कोणी खोटं नाटं सांगतील, तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु खूप काही गोष्टी केल्यात. मला वेळ झालेला आहे, आता कोकणा थांबलेला आहे आणि माझी तुम्हाला विनंती, आता परत सभा होईल नाही होईल, आता तुमची जबाबदारी आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे, सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि ते सगळं करत असताना तुम्ही तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशुतोषला प्रचंड मताधिक्याने विजयी करायची पार पाडा. पुढची जबाबदारी त्याला काय करायचं ते माझ्यावर सोडा, हे माझ्यावर सोडा. मी त्यामध्ये नंबर 1 ला तुम्ही मतदान करा आणि कुणाच्या बद्दल अनादराची भावना ठेवू नका. कधी कुणाच्या बद्दल कुणाला वाईट वाटेल, राग येईल, सगळ्यांना मान सन्मान द्या, भले तो कोणी असेल, त्याचा रिस्पेक्ट ठेवा. ही मराठी संस्कृती आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, ही आपल्या बापदादाची आपल्याला शिकवण आहे, ही आपल्या साधू संतांची आपल्याला शिकवण आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने आमचा सहकारी आशुतोषला प्रचंड मताधिक्याने पाठवा. निधी पण जास्त देतो आणि जबाबदारी पण त्याच्यावर देतो. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. अजित दादा तुम